मंडळी नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आज शिवजयंती. स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी योद्धा आणि जनतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषीविषयक धोरण या विषयावर DN कॉलेज फैजपूर इथले इतिहास या विषयाचे प्राध्यापक डॉक्टर मारुती जाधव यांचं भाषण प्रसारित करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषीविषयक धोरणांचा आज आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषीविषयक धोरण अभ्यासत असताना अनेक बाबींचा समावेश यामध्ये आहे. शिवरायांच्या विविध कार्यांबद्दल लॉर्ड माउंटबॅटन म्हणतात, जर शिवराय आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही चंद्रावर राज्य केलं असतं. याचा अर्थ असा होतो की शिवरायांच्या प्रत्येक दृष्टीतलं धोरण हे इंग्रजांनी हेरलेलं होतं. त्यानंतर आपण शिवरायांच्या विविध बाबींचा अभ्यास केल्यास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये राष्ट्रीय परिषद घेण्यात आली होती. या राष्ट्रीय परिषदेमध्ये शिवाजी महाराजांचे जे काही सरदार होते, जे काही वंशज होते, त्यांना इथे बोलवण्यात आलं होतं आणि विविध स्थळावरची विविध तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी आले होते. त्यांच्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रामध्ये क्रांतीच घडून आणलेली आहे. प्रथमतः शिवरायांनी जी क्रांती केली त्यामध्ये कृषीविषयक धोरण याचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. दुसरी बाब आपण पाहिली, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे युद्धनीतीचं धोरण होतं ते जगातल्या 5 योद्ध्यांपैकी एक होतं. प्रत्येक नीतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या अनुषंगाने आपलं धोरण अवलंबलेलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणेविषयक धोरण आहे, जे की 700-800 वर्षापासून देवनागरीचा उल्लेख नाण्यांवरती केला गेला नाही, परंतु हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून हिंदू धर्माच्या अनुषंगाने हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्याच्या माध्यमातून देवनागरी ही लिपी नाण्यांमध्ये प्रथमतः मुसलमानी आमदानीच्या काळामध्ये कोरण्यात आल्याचे दिसून येते. त्यानंतर शिवाजी महाराजांचं हेर विभागाचं जे कार्य आहे त्याच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आंग्रे यांच्यावरती, त्यासोबतच बहरजी नाईक यांच्यावरती जी गुप्तहेर विभाग या ठिकाणी प्रमुख म्हणून त्यांची निवड केली होती. ही निवड करत असताना त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे काम करून घेतलेलं आहे त्याचा शोध आजही घेणे काळाची गरज आहे. विदेशातील लोक यावरती संशोधन करताना दिसून येतात. त्यासोबतच सर्वात शेवटचं जे आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांचं आरमार धोरण आहे. कसाब ज्यावेळी समुद्रमार्गे येऊन भारतावरती आक्रमण करतो आणि चालला जातो, परंतु शिवाजी महाराजांच्या आरमार धोरणातून अशा मुंगी देखील शिरणे शक्य नाही असा संदर्भ आपल्याला मिळतो. यावरून असे समजता येईल की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जी विविध किल्ले बांधले, किल्ल्यांच्या माध्यमातून जी संरक्षण व्यवस्था निर्माण केली आणि संरक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी या परकीय सत्तेवरती त्यांनी जरब बसविला आणि आपल्या राज्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. या सर्व धोरणांमध्ये सर्वात श्रेष्ठ धोरण म्हणजे शिवाजी महाराजांचं कृषीविषयक धोरण. याचा आपणाला अभ्यास करावा लागेल. कृषीविषयक धोरणाचा अभ्यास करत असताना आपणाला नरहर कुरुंदकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या भाषणांचा अभ्यास केल्यास त्यांनी नमूद केलेल्या मुद्द्यांमध्ये कान्होजी जेंधे यांना जे 1645 जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या ध्येय धोरणाचा, स्वराज्याची संकल्पना कशा पद्धतीची होती याची कल्पना आपणाला येते. शिवरायांसमोर बरीच मोठी आव्हानं होती. स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं. तोरण बांधत असताना तत्पूर्वीच्या कालखंडामध्ये शेतकरी हा कसा जगला पाहिजे याच्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केला होता. याचा मागोवा जर आपण घेतला तर साधारणतः शिवकाळाच्या पूर्वी, साधारणतः शहाजीराजांच्या काळामध्ये जेव्हा महाराजांचा मोगल, आदिलशाही, निजाम असा महाराजांचा प्रवास वेगवेगळा सुरू होता, त्यावेळी या आदिलशाही सरदार मुरार जगदेवने पुणे ह्या भागाचा पूर्ण पद्धतीने बेचिराख केला होता. बखरीतील संदर्भानुसार पुणे शहरावरती गाढवांचा नांगर फिरवलेला होता. अर्थात एकही वस्ती त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हती. म्हणून नंतरच्या काळात
जेव्हा शहाजीराजे कर्नाटकामध्ये गेले, त्यांनी आदिलशाहीकडनं आपली जहागिरी अस्तित्वात ठेवली आणि याच जहागिरीचे पाईक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची निवड शहाजीराजे भोसले यांनी राजमाता जिजाऊसोबत दादोजी कोंडदेवांना देऊन त्यांनी त्या ठिकाणी केली. आता इथून खऱ्या अर्थानं कृषी क्रांतीचा विकास कशा पद्धतीनं होत गेला याचा आपल्याला प्रामुख्यानं अभ्यास करावा लागतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साधारणतः 1636च्या दरम्यान प्रथमतः कृषी धोरणाची पावले उचलण्याचा प्रयत्न दादोजी कोंडदेवांच्या माध्यमातून करण्यात आला. याचा प्रामुख्याने जर आपण विश्लेषणात्मक अभ्यास केला तर ज्या ठिकाणी मानवी वस्ती नव्हती, ज्या ठिकाणी या मुसलमानी अंमलातल्या लोकांना घाबरून, त्यांच्या अन्याय अत्याचाराला घाबरून जी जनता गाव सोडून गेली होती, असे शेतकरी गाव सोडून गेले होते, अशा शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन करण्यात आलं. साधारणतः शेतकऱ्यांना आवाहन करत असताना 5 वर्ष करमुक्त शेती तुम्हाला कसता येईल असं धोरण अवलंबलं. त्यामुळे शेतकरी शेती कसण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि मुळा आणि मुठा या भूप्रदेशातील सर्व भूभाग शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा बागायत, जिरायत या माध्यमातून विकसित होत गेला. शेतकऱ्यांना करमुक्त शेती दिल्यामुळे या ठिकाणी शेतकरी सुखावला, शेतकरी समृद्ध झाला आणि शेतकरी समृद्ध झाल्यामुळे 12 बलुतेदार, 18 आलुतेदार हे जे प्रामुख्याने शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण खेडे म्हणूनच्या माध्यमातून ओळखलं जातं, सहकार्य करणारा एक वर्ग निर्माण झाला आणि या शेतकऱ्याच्याच माध्यमातून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या अनुषंगाने विचार करत असताना करमुक्त शेती हे पाऊल, या धोरणाचा अवलंब पुणे, सुपे, चाकण, बारामती या भागामध्ये पडला आणि त्या अनुषंगाने महाराजांनी वेगवेगळ्या माध्यमातून धोरणं अवलंबली. साधारणतः 36, 48, 76, 78, 1600 या दरम्यानच्या कालखंडामध्ये विविध धोरणं अवलंबली गेली आणि याचा जर आपण अभ्यास केला तर विविध दृष्टिकोनातून अभ्यास करणं आवश्यक आहे. अ.रा. कुलकर्णी आणि ग.ख. यांच्या संपादित शिवाजी महाराजांचा शिवकाळ आणि या ग्रंथांमध्ये साधारणतः पर्शियन प्रवासी अब्दुल हमीद लाहोरी हा येऊन गेला होता. त्याच्या उल्लेखलेल्या माहितीनुसार 1630मध्ये असा दुष्काळ पडलेला होता की या दुष्काळामुळे मराठी मुलखाला अनेक वेळा मागे जावं लागले होते. एक पिढीपर्यंत तरी दारिद्र्य हा भाग राहील अशी भावना जनमानसांमध्ये होती आणि सर्व खजिना रिकामा झाला होता आणि शेतकरी कुळे हे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जात होते. अशा परिस्थितीमध्ये या दुष्काळातून बाहेर निघण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी केल्याचे आपणाला दिसून येते. दादोजी कोंडदेव हे यातले महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू होते आणि जवळपास शिवाजी महाराजांनी हे कार्य करत असताना वेगवेगळ्या अनुषंगाने शेतकरीविषयी धोरण अवलंबलेलं आहे. आता विश्लेषणात्मक अभ्यास करायचा झालास, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल अशी पूर्वकल्पना होती. म्हणून शिवाजी महाराजांनी नरहर कुरुंदकरांच्या मते इसवी सन 1645 ते 56च्या कालखंडामध्ये संपूर्णतः प्रशासकीय धोरणाच्या अनुषंगाने पावले उचललेली होती आणि प्रशासकीय पावले का उचलली गेली होती? आपणाला बलाढ्य सत्तेला जेव्हा लढा द्यायचा आहे तेव्हा मात्र आपण याकडे लक्ष देऊ शकणार नाही याची पूर्वकल्पना होती. म्हणून महाराजांनी तत्कालीन कालखंडामध्ये घेतलेले निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण होते. त्यातला जो महत्त्वपूर्ण आहे त्याचा वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास केलात तर शेतीतील मक्तेदारी पूर्ण महाराजांनी बंद केली. ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख भाग म्हणजे पाटील, देशपांडे, कुलकर्णी इत्यादी होते. हे अक्षरशः शेतकऱ्यांवरती कर आकारणी करत असताना मक्तेदारीच्या पद्धतीने करत होते. परंतु महाराजांनी ही पूर्णतः मक्तेदारी दूर करण्याचा प्रयत्न आणि करून मनमानी बंद केली. त्यासोबतच रयतवारी पद्धत महाराजांनी सुरू केली. साधारणतः वतनदारांचा बंदोबस्त करून नगदी वेतनाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रक्कम देऊन महाराजांनी या जमीनदारांचे उच्चाटन केले आणि शेतसारा वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यामुळे राजा व शेतकरी यांचा थेट संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसून येते. त्याच्यासोबतच तगाई पद्धत महाराजांनी सुरू केली.
त्यामध्ये जनावरे, अवजारे, धान्य, बैल खरेदी करण्यासाठी त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत असे. शेतसाऱ्यातून सूट वेगवेगळ्या पद्धतीतून शिवाजी महाराजांनी देण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक आपत्ती, परकीय आक्रमण झाल्यास शेतकरी सुखी राहावा, त्याला कुठल्याही बाबींची अडचण येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी शेतसाऱ्यात सूट दिल्याचे अनेक उदाहरण सापडतात. त्यासोबतच इनामी हक्क रद्द, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक इनामी हक्क रद्द केल्याचे दिसून येते. साधारणतः इनामी जमीन जरी दिली तरी तत्कालीन कालखंडामध्ये या जमिनी करमुक्त स्वरूपात दिल्या जात होत्या, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी या जमिनीवरचा जो कर आहे तो कर देण्याची व्यवस्था इनाम ज्यांना दिली त्यांच्याकडनं करून घेतल्याचे दिसून येते. त्यासोबतच श.गो. कोलारकर यांच्या मराठ्यांचा इतिहासमध्ये आणि काय संदर्भ सापडतो. शिवाजी महाराजांनी शेतसारा निश्चित करण्यासाठी अनेक पावले त्या ठिकाणी उचललेले आहेत. हे उचलत असताना शेतीवर आकारलेल्या करासंदर्भात अनेक माहिती त्या ठिकाणी मिळते. साधारणतः शिवरायांनी शेतजमिनीची मोजणी करून त्या जमिनीची प्रतवारी ठरवली. पीक पाण्यावरून उत्पन्नाचा 2/3 इतका भाग धान्याच्या स्वरूपात महसूल ठरविला होता. दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास सारामाफी केली जात होती. बिघे यास पिकांचा आकार करून 5 तक्षिमा पिकांचा करून 3 तक्षिमा रयतेस द्यावा, 2 तक्षिमा दिवाणात द्यावा, अनेप्रमाणे रयतेस घ्यावे. नवी रयत येईन त्यांना गुरेढोरे द्यावी, बीजास दान पैका द्यावा, भक्षा वयासी देणे पैका द्यावा. अशा प्रकारचा सभासद बखरीमध्ये देखील संदर्भ त्या ठिकाणी सापडतो. मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो त्यासोबतच दादोजी कोंडदेव या विविध सरदारांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी साधारणतः जमिनीची 3 वेळा मोजणी केल्याचे दिसून येते. यासोबतच ही मोजणी करत असताना जमिनीचे साधारण 2 भाग त्या ठिकाणी पाडलेले होते. हे भाग पाडत असताना पांढरीवरची जमीन आणि काळी जमीन साधारणतः या 2 भागामध्ये त्यांची निवड केली होती. आणि हे भाग म्हणजे प्रामुख्याने 2 असेत. गाव वसाहतीची जागा होती त्यास पांढरी असे म्हणत. दुसरी ज्या ठिकाणी सर्व काळी जमीन आहे असा शेतकरी तिला काळी असे म्हणत असत. शेत जमिनीचे पुन्हा 2 भाग पाडत होते. एक म्हणजे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असलेली जिराई जमीन, दुसरी म्हणजे ज्या शेतीत पाणी उपलब्ध आहे अशी जमीन. या जमिनीस बागायत म्हणत असत. बागायत जमिनीस पाणी देण्याच्या पद्धतीवरून पुन्हा 2 भाग पडत होते. त्यास पटस्थळ जमीन व मोठस्थळ जमीन असं म्हणत असत. धरणाचे किंवा तलावाचे पाणी पाटाद्वारे ज्या जमिनीला दिले जात होते त्या जमिनीला पाटस्थळ जमीन असे म्हणत. ज्या जमिनीस विहिरीतून पाणी काढून मोटच्या साह्याने दिले जात होते त्या जमिनीस मोठस्थळ जमीन म्हणत होते. या जमिनीच्या उत्पन्नावरून कर आकारणी महाराजांनी केल्याचे दिसून येते. हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सर्वात मोठे जे आव्हान होते ते म्हणजे वतनदाराचा बंदोबस्त करणे. 91 कलमी बखरीच्या उल्लेखानुसार वतनदारांवर चाप बसविण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रथमतः रांझ्याच्या पाटलाला वटणीस आणले. रांझ्याच्या पाटलाने सर्वसामान्य स्त्रीवरती जेव्हा अत्याचार केला, या अत्याचाराची बातमी त्या संबंधित मुलीच्या वडिलांनी जेव्हा महाराजांना सांगितली, राज राज कुंपणानं शेत खाल्लं रे राज, सर्वच माझं विकलं गेलं रे राज, असा संदर्भ जेव्हा महाराजांना सापडला, वतनदार लोक अशा पद्धतीने जर सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेतीच काय परंतु घरादारांचं देखील रक्षण करू शकतील असतील तर अशा वतनदारांच्या मुसक्या आवडाशिवाय आपणाला हे राज्यकारभार करणं शक्य नाही. म्हणून या रांजेगावच्या पाटलाचे हातपाय कलम केले आणि धिंड काढली. अशा प्रकारचं धोरण शिवाजी महाराजांनी अवलंबल्यामुळे नंतरच्या कुठल्याही वतनदाराने शिवाजी महाराजांच्या या धोरणाचा कुठेही अवमान केल्याचे दिसून येत नाही. महाराजांनी प्रथमतः शेतकरी, शेतीच्या संबंधित असणारे लोक आणि तत्कालीन कालखंडातील असणारा महत्त्वपूर्ण जो स्त्रियांचा समुदाय, माता भगिनी यांचं रक्षण करण्याचं धोरण शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवलंबलं दिसून येते. शेतकरी हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मूलभूत किंवा आधारस्तंभ म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण का, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण हा भाग आहे. महाराजांना जे सैन्य मिळत होतं ते शेतकऱ्यांचीच मुलंबाळं मोठ्या प्रमाणामध्ये होती.
पाठीवरती तलवार, हातामध्ये ठेचा भाकरी घेऊन शिवाजी महाराजांनी आवाज दिल्यानंतर स्वराज्याची कुठलीही मोहीम साध्य करण्यासाठी आणि साकार करण्यासाठी जीवाला जीव देणारी माणसं ही शेतकऱ्यांचीच लेकरं होती, हे विश्वासाने आपल्याला सांगावं लागेल. आणि हे करत असताना आपलं रक्षण करणारा कोणीतरी आला, आपल्या मातेचं, आपल्या भगिनीचं रक्षण करणारा कोणीतरी आला, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. आणि शेतकरी त्यासोबतच 18 आलोतेदार, 12 बलुतेदार या माध्यमातून स्वयंपूर्ण खेडी असा संदर्भ आपल्याला सापडतो. आणि ज्यावेळेस मेकॉले याचा संदर्भ देतो या संदर्भाने की महाराष्ट्रातली खेडी किंवा देशातली सर्व भारतातली खेडी ही स्वयंपूर्ण आहेत, त्यामुळे त्यांना गुलाम बनवणं कठीण आहे. आणि अशा स्वयंपूर्ण असणाऱ्या व्यक्तींमध्ये जेव्हा आपण महादेव गोविंद रानडे यांचा मराठी सत्तेचा उदय या ग्रंथाचा जेव्हा अभ्यास करतो, तर मराठ्यांचा उदय म्हणजे एखाद्या वनव्यासारखा नसून एखादा शेतकरी ज्या पद्धतीने जमीन कसतो, शेतीमध्ये राबतो आणि नंतर उत्पन्न घेतो आणि त्याच्या घरामध्ये जसं समृद्धी येते, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध धोरणांच्या माध्यमातून या स्वराज्याचा उदय झाला. त्यातलं एक कृषीविषयक धोरण या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजी महाराजांनी आणखी एक महत्त्वपूर्ण या धोरणांमध्ये आणखी एक महाराजांनी पाऊल टाकलेलं होतं. मुसलमानी काळामध्ये दोरीचा उपयोग करून शेतीची मोजणी केली जात होती आणि ऋतुमानाप्रमाणे दोरीमध्ये मोठा फरक पडत होता. आणि फरक पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक बांधाचे प्रश्न निर्माण झाले होते. म्हणून महाराजांनी जमीन महसूल मोजणी करत असताना, महसुलीच्या अनुषंगाने मोजणी करण्याच्या पूर्वी महाराजांनी 3 वेळेस जमीन मोजली. साधारणतः याचा संदर्भ आपण अभ्यासलास त्या ठिकाणी शेरशहाच्या बिघा पद्धतीचा, त्यासोबतच मलिक अंबरच्या जमीन मोजणीचा अवलंब छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचा दिसून येते. आणि ही जमीन मोजणी करत असताना महाराजांनी साधारणतः शिवकाठी ही एक नवीन व्यवस्था अंमलामध्ये आणली. ही काठी 5 हात लांब आणि 5 मुठीची लांब असे. 20 चौरस काठ्यांचा 1 बिघा आणि 120 बिघ्यांचा 1 चावर होत असे. आणि शिवकाठीमुळे तंतोतंत जमिनीची मोजणी होऊन शेतकऱ्यांचे बांध निश्चित स्वरूपात राहत होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये बांधांमध्ये होणारा संघर्ष मोठ्या प्रमाणात टळल्याचे असे मला वाटते. शिवकालीन सिंचन व्यवस्थेचाही संदर्भ आपणाला पाहत असताना शिवाजी महाराजांचं बालपण साधारणतः शिवापूर नावाच्या भागामध्ये गेलेले होते. आणि या भागामध्ये महाराजांना त्या ठिकाणी धरणाची निर्मिती करायची होती. तेव्हा त्या एका ओढ्यावरती मोठा धोंडा त्या ठिकाणी होता आणि तो धोंडा फोडण्यासाठी महाराजां मोहिमेवर जाण्याच्या पूर्वी गावकऱ्यांना आदेश दिला. आणि महाराज मोहिमेवर जाऊन येईपर्यंत गावकऱ्यांनी पूर्ण ह्या शिवापूरच्या ओढ्याचा दगड पूर्ण फोडून काढला. या कामगिरीबद्दल शिवापूरचे ताऊजी कोंडवेकरांना जमीन इनाम दिल्याचा उल्लेख आपणाला सापडतो. हा संदर्भ दवा पोद्दार आणि मुजुमदार यांच्या शिवचरित्र साहित्य या ग्रंथामध्ये दिलेला आहे. शिवाजी महाराजांनी शेतसारा वसूल करत असताना नख्त म्हणजे नगदी, रोखीने म्हणजे दुसरा प्रकार हा त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. प्रभावळीच्या सुभेदाराला 5 सप्टेंबर 1676 रोजी लिहिलेल्या पत्रांमध्ये याचा संदर्भ त्या ठिकाणी सापडतो. आणि हे पाहत असताना रयतेचा त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विचार केला. याच विचार करत असताना तगाई पद्धती महाराजांनी अस्तित्वामध्ये आणली. या तगाई पद्धतीमध्ये महाराजांनी काही व्यक्तींना इनामी हक्क होते त्याचा गैरवापर करू नये म्हणून कर भरणा करण्यासाठी त्यांनी धोरण अवलंबले. त्यासोबतच शेतकऱ्यांना कर भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यवस्था म्हणजेच तगाई पद्धती होय. शेतकऱ्यांना या माध्यमातून बिनव्याजी कर्ज, कृषी कर्ज देणे, या कर्जाचा शेतकऱ्यांना शेतीविषयक संसाधने खरेदी करण्यासाठी तसेच धान्य खरेदी करण्यासाठी केला जात होता. या कर्जाची परतफेड करण्याची पद्धत लवचिक स्वरूपाची होती. कर्ज फेडताना रोख रक्कम अथवा धान्याच्या स्वरूपातही करणे अत्यावश्यक आहे असे सांगितले होते. कर्ज फेडण्याच्या मुदतीत जर शेतकऱ्याचे उत्पन्न कमी झाले तर त्याची फणी करून कर्ज फोडण्याच्या मुदतीत
वाढ पण मिळत असे. यासाठी शिवकाठीच्या माध्यमातून जमीन मोजणी करून तिची वर्गवारी ठरवून त्याचा संपूर्ण योजना आखली जात होती. साधारणतः शेतकऱ्यांच्या अनुषंगाने दूरदृष्टी ठेवून शिवाजी महाराजांनी ही तगाई पद्धत अंमलामध्ये आणलेले दिसून येते. आजच्या आधुनिक काळातील सरकारला या तगाई पद्धतीचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे असे मला वाटते. सर्वसाधारणपणे एखादा शेतकरी कर्जबाजारी झाला तर त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्या तगाई पद्धतीतून शिवाजी महाराजांचे अधिकारी त्याची संपूर्ण चौकशी करून त्या शेतकऱ्यांना कर्जातून जास्तीत जास्त बाहेर काढून त्याला काय उपाययोजना करता येईल याच्याबद्दलचं धोरण आखणारी शिवाजी महाराजांचे हे अधिकारी होते असे आपल्याला यातून सांगता येते. शेती संदर्भात शिवाजी महाराजांनी जे पत्र पाठवलेले आहेत त्या पत्रामध्ये पण त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने त्यांनी पत्रव्यवहार केला होता. 5 सप्टेंबर 1676 रोजी महाराजांनी लिहिलेले एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये दाभोळ प्रति या अनुषंगाने याचा सुरुवातीचा उल्लेख आहे. साधारणतः शिवाजी महाराज यामध्ये म्हणतात की एखाद्या ठिकाणी जर साधारणतः कुठे आपला तळ असेल, सैन्याचा तळ असेल किंवा तुम्ही सैन्याची व्यवस्था करत असाल तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा दिवे लावता दिव्याची वात देखील झोपत असताना तुम्ही बंद केली पाहिजे, जेणेकरून एखादा उंदीर ती दिव्याची वात ओढून नेईल आणि संपूर्ण शेतकऱ्याचे जे काही वैरण आहे जनावरांचं त्यासोबतच शेतकऱ्यांचं काही पीक आहे, ऊस आहे, असं काही पिकं असतील ते पिकं जळून खाक होतील. त्यासोबतच शेतकऱ्यांचे जी घरं आहेत, सर्वसामान्य लोकांची घरं आहेत, ती घरं देखील वेगवेगळ्या पद्धतीची पटकन आग लागणारी असतात, ती लागू नये म्हणून तुम्ही सक्त त्यांना ताकीद देऊन त्यांना परिणामांची जाणीव त्या ठिकाणी करून दिल्याचे आपणाला दिसून येते. शिवाजी महाराजांनी या पत्रातील अनुषंगाने दुसरे पत्र म्हणजे महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला लिहिलेले एक पत्र आहे. त्या पत्रांमध्ये महसूल अधिकाऱ्याची आचारसंहिता सांगितली आहे. यामध्ये ऐसियास चोरी न करावी, इनामे इतबारे साहेब काम करावे, एन भाजीच्या देठास तेही मन न दुखविता रास व दुरुस वर्तने, शेतीची वाट रयतेसी पावे आणि राजभाग आपणास येईन ते करणे, रयतेवर काडीचा जाल व गैर केलिया साहेब तुझवर राजी नाहीस ऐसे बरे समजणे, कष्ट करून गावचा गाव फिरावा इत्यादी. ज्या गरीब शेतकऱ्यांच्या जवळ बैल नाही अशा शेतकऱ्याने आर्थिक मदत करावे आणि पोटापुरते धान्य त्यांना द्यावे आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याही व्यवस्थेला जर तुम्ही धक्का लावला तर गैर नाही अशा पद्धतीचाही पत्रव्यवहार त्या ठिकाणी महाराजांनी केलेला आहे. महाराजांनी राज्याभिषेक करत असताना देखील कृषी संस्कृतीचे वेगळे पाऊल टाकल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झालेला आहे. या राज्याभिषेक होत असताना साधारणतः महाराष्ट्रामध्ये 7 जून रोजी मृग नक्षत्राची सुरुवात होते आणि शेतकऱ्यांची सर्व कामे सुरू होतात. म्हणून महाराजांनी 6 जून मृग नक्षत्राच्या एक दिवस आधी 1674 रोजी आपला राज्याभिषेक केला आणि महाराष्ट्रात सर्वत्र शेतीची कामे 7 जूनपासून सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे जावे या अनुषंगाने आपले पाऊल टाकले आणि सर्व शेतकऱ्यांना आपला एक राजा राज्याभिषेक करून आपल्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा आलेला आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं कार्य या माध्यमातून महाराजांनी केलेलं आहे. यालाच आपण कृषी संस्कृतीचे पायक शिवाजी महाराज असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. महाराज तत्कालीन कालखंडामध्ये निसर्गाचे देखील संरक्षण करणारे होते. याचाच अर्थ पर्यावरण रक्षण यालाही म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण, वन धोरण, जलधोरण हे आजही विकसित राष्ट्रांसाठी मार्गदर्शक आहे. महाराजांनी वन संरक्षणाबाबत लेखी आदेश दिले होते. वृक्षतोड करू नये, करावयाची झाल्यास प्रत्यक्ष वृक्ष लागवड करावी असे संदेश होते. फळबाग तोडण्यावर मनाई होती. शेतकऱ्यांना वन लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले, सवलती दिल्या होत्या. यावरून पर्यावरण रक्षण महाराजांचे दिसून येते. अर्थात ज्या शेतकऱ्यांना वृक्षतोड करायची आहे
किंवा सरकारला वृक्षतोड करायची असल्यास वृक्षाची लावण करणं आणि त्या वृक्षांचं संवर्धन करणं ही जबाबदारी प्रशासन आणि समाज याने घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांची ही दृष्टी आपणाला यातून दिसून येते. कुलकर्णी अगो यांच्या शिवछत्रपतीचे पत्रे एक खंडमध्ये देखील सैनिकांना देखील त्या ठिकाणी आदेश दिल्याचे दिसून येते. शेतीचे नुकसान होऊ नये अशाबद्दलचा एक आदेश काढला. शेतकऱ्यांच्या पिकाच्या पानालाही तलवारीचे पातेल लागता कामा नये आणि आपली कुठलीही जरी घोडदळ असेल, गजदळ असेल, त्यालाच आपण हत्तीदळ म्हणतो, पायदळ असेल आणि कुठल्याही व्यवस्थेचा आपल्या व्यवस्थेचे मुळे शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये ही दृष्टी शिवाजी महाराजांची होती. या कृषीविषयक धोरणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण अवलंबलेले होते त्या धोरणातून आपणाला आजच्या काळातील ज्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्या आत्महत्यावर उपाययोजना करण्यासाठी कार्य करता येते. त्यासोबतच जमिनीची वर्गवारी करून जमिनीचे जे कर निश्चित केला आणि तो कर निश्चित करत असताना बागायत आणि जिरायत ह्या जमिनी त्यांनी त्या ठिकाणी वर्गवारी केली आणि त्या पद्धतीने कर आकारणी केली. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष राजा ते शेतकरी असा संबंध केला. शेतकरी सुखी तर राजा सुखी. तत्कालीन कालखंडातील ही कल्पना मध्ययुगामध्ये धर्माच्या व्यवस्थेवर सर्व चालणारी व्यवस्था महाराजांनी त्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने चालवली असे आपणाला यातून दिसून येते. आताच आपण शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषीविषयक धोरण या विषयावर DN कॉलेज फैजपूर इथले इतिहास या विषयाचे प्राध्यापक डॉ. मारुती जाधव यांचं भाषण ऐकलं.
मंडळी नमस्कार.